सरकारनं खूप मोठा घात घातलाय. आपला समाज त्याचं वाटोळं करायचं, कारण व्हॅलिडिटी झालेला असताना सुद्धा रद्द केल्या जात आहेत. आपल्या सारथीच्या योजना दिल्या जात नाहीत. 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीयेत. म्हणून एवढा मोठा उठाव करावा लागतोय की यांची जागा दाखवून द्यायची की मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाही. यांनी सगळ्यांवरती अन्याय केला. यांनी सरकारवरती अन्याय केला, यांनी धनगरांवरती अन्याय केला, यांनी मायक्रो ओबीसीचं पुरं वाटोळ करून टाकलं, यांनी बंजारा समाजाचं वाटोळ केलं, आदिवासीचा पुरा उद्ध्वस्त करून टाकला, यांनी दलित मुस्लिमाचे तर कार्यक्रमच लावून टाकलाय. म्हणून ही जी खतखत आहे ना, हिला कुठंतरी वाट मोकळी करावी लागती. त्यासाठी एक जीव असणं, एकजूट असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मराठा समाज तर एकजूटच आहे, त्याच्यात काय दुमत असायचं कसलंच कारण नाही. परंतु आता जो पश्चिम महाराष्ट्रानं इतिहास घडवला ना, यामुळे पुरं राज्य ढवळून निघाले. विदर्भ म्हणतोय आम्ही कुणबी आहेत, मराठी आहेत, पण आम्ही मात्र 100% तुमच्या लेकराच्या मदतीला येणार आहेत. बावनकुळ्यानं आणि शिरसाटनं मराठा समाज जे उद्ध्वस्त करायचा ठरवलाय ना, त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय, त्यांनी जो मराठा समाजावर अन्याय करायचं ठरवलं ना, ती आपल्याला मोडून काढावाच लागतोय. त्यांना आता 28 तारखेपर्यंत वेळ दिलाय, त्यांनी दिलं आहे. नुसता पुढची रणनीती आपण ठरवणार आहेत. पण मराठ्यांच्या लेकरांचं एकही प्रमाणपत्र जाऊ द्यायचं नाही. 58 लाखाच्या नोंदी घ्यायच्या, नोंदी घेतल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे. हैदराबाद गॅजेटनुसार पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून आता घ्यायच्यात. ह्या आंदोलनात 29 ऑगस्टच्या सुट्टी द्यायची नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर, पुणे आणि औंध या गॅजेटेडचा GR घेऊन लागू करायचा आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा जे ऊर्जा विभागाचा GR राहिलाय ते सगळे घेऊन त्याची अंमलबजावणी करून पोरांच्या घरी ऑर्डर गेल्या पाहिजेत. ACBC आणि EWS याच्यातले जेवढे विद्यार्थी राहिलेत ना, तेवढे विद्यार्थ्यांना माझं आज हात जोडून आव्हान आहे. प्रत्येक पोरानं ज्यांची निवड झाली त्या प्रत्येक पोरानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा की निवड झाली पण आमची नियुक्ती दिली नाही. याला जोडून जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही जर पुढे दुसरीकडे ड्युटी करत असताल, तर तुमच्या घरच्याला, पालकाला, कोणालाही तुमचा अर्ज घेऊन पाठवून द्या आंतरवालीत की आमच्या पोराची ACBC आणि EWS मधून निवड झाली होती पण सरकारनं नियुक्ती दिली नाही. घेतल्याशिवाय तुमच्या माणसाने माघारी जायचं नाही, नियुक्त्या दिल्याशिवाय. याला जोडून प्रश्न ACBCच्या पोरांचा सुद्धा असंच आहे. ज्यांच्या निवडी झाल्यात, EWSचं आता सांगितलं, ACBCच्या ज्या पोराच्या निवडी झाल्या त्यांना नियुक्ती दिल्या नाही, त्या पोरांनी सुद्धा आंतरवालीला आपण आपले अर्ज घेऊन यायचे. सगळ्या पोरांनी एक घर राहायला, दुसरा शिष्टमंडळ फर्स्ट मंडळ नाही, प्रत्येक पोरांना आपण आपला अर्ज घेऊन यायचा आहे की आमची निवड झालेली पण आम्हाला नियुक्ती दिली नाही. खूप गंभीर विषय सांगतोय, तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. नसता त्याच्यानंतर तुम्ही जर आले नाही तर माझ्या नावाने बॉम्बलायचं नाही, आमचं काम झालं नाही म्हणून. हे संधीचं सोनं सगळ्या पोरांनी करायचंय. जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही कुठं दुसरीकडे काम जॉब करीत असलात, तुमच्या घरच्यांना पाठवून द्या, पालकाला, भावाला, कोणाला पण, की अर्ज घेऊन माझ्या भावाची निवड झाली पण दिलेली नाहीये. नियुक्ती होऊस तर, तुमची निवड होऊस तर, नियुक्ती होऊस तर तुमच्या माणसाने माघारी जायचं नाहीये. याला जोडून महत्वाचा विषय मराठा समाजासाठी, ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेत, मराठा समाजानं समजून घ्या. याच्यानंतर सांगितलं जाणार नाहीये. आता आज 16 तारखेला सांगतोय, 29 किंवा 28 ऑगस्टला तुम्ही इथं यायचंय. ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही, त्यांनी कोणाकडे अर्ज केलाय, कोणत्या तालुक्याचा आहे, तुमचं नाव, कोणचा अधिकारी आहे, कोणत्या भाषेत तुमची नोंद सापडली, अधिकारी देत नाही, त्यांनी तिथं पण अर्ज द्यायचा आणि एक इकडं पण अर्ज घेऊन यायचा की आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही. तुमचं प्रमाणपत्र देऊस तर आंतरवालीतून तुम्ही माघारी जायचं नाही.